ओके सो गुड मॉर्निंग. फायनली संडे. पण तुम्हाला थंबनेल आणि टायटल बनवतं समजलं असेलच. आपली आजची राईड असणार आहे लोणावळा ब्रेकफास्ट राईड विथ माय लवली सबस्क्रायबर्स. चलो आता इथे उचलू. हे व्हॉट्सअप टाकल्याने मजा आली होय. काय उठलाच नाही. अभी तेरा दोस्त तेरे को पता. बचपन का दोस्त किसका बोल रहे. ओके इथे तर कोण दिसत नाही आहे मला. और एक रायडर आहे फक्त इथे. काय बोलतो सँडी. किती वाजता आला. लवकर आलास. आता जस्ट आलो. अजून दोघं जण येणार होते इथे पण ते कॉल नाही पिक करत आहेत. अंबरनाथवरून आलं. हां 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 शिव मंदिरच्या इथून. इथे अनुभव होता. आम्ही तिकडे थांबलेलो कळव्याने इकडे. नाही नाही चल आपण तुर्ब्याला थांबू तिकडे भेटू. चल ओके. सो आजच्या राईडची तुम्हाला एक आयडिया देऊन ठेवतो की आपली आजची राईड कशी होणार आहे. फर्स्ट आपला मीटअप पॉईंट होता कळव्याला जो की झाला आहे ऑलरेडी. 6चा टाईम दिलेला मी तर जवळपास 6:15 झाले. 15 मिनटं मीच 5 मिनटं लेट आलो ॲक्च्युली म्हणून मी 6:15पर्यंत थांबलो. आता इकडनं चाललो आपण टुवर्ड्स तुर्भे. तुर्भेच्या ब्रिजच्या इथे अजून बाकीचे पब्लिक येणार आहे. तो सेकंड मीटअप पॉईंट आणि थर्ड आणि लास्ट जो मीटअप पॉईंट असताना ना तो JNPTला. कळव्याला मला कालपर्यंत तर जेवढा माझ्याकडे डेटा होता ना पब्लिकचा तर कळव्याला आय थिंक 4 जण तरी जॉईन होणार होते. 4 मधले 2 तर कॉल उचलत नाही. आता ते राईड करतायत किंवा काय सीन माहीत नाही. कारण की निघताना पण कोणी काय मेसेज नाही टाकला. फक्त मला आदित्यचा मेसेज आलेला कन्फर्मेशनसाठी की मी निघाला असं जागेवरती आले. आणि तो भाई पोरगा अंबरनाथवरून आला आहे. म्हणजे मी शिव टेम्पलला लास्ट टाईम गेलो ना तिकडे राहतो तो. लास्ट टाईम त्याला भेटायचं होतं बट मला एवढी आयडिया नव्हती की अंबरनाथला प्रॉपर शिव टेम्पलची इथं राहतो असं. अंबरनाथ राहतो एवढं माहीत होतं. आता ना साईडला कोण थांबलं असेल ना तर मला बघत जावं लागतं की हा यांनी मेसेज केलेला काय ना. कारण की ना व्हॉट्सअपवर मी एक ग्रुप बनवला आहे. त्यात ना लगभग 25 ते 26 जण ॲड झालेत. 25 ते 26 बाईक्स. विचार करा. म्हणजे असं नाही मी तो 2-3 आठवड्या आधी ग्रुप बनवला. आत्ताच 2 दिवस आधीच बनवला राईडला जायच्या आधी. पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्यांची घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा उघडदार देवाता. ओके तुर्ब्याला पोचलो. हाच तो डायरेक्ट हायवे येतो ना JNPT आपला. हाच तो डायरेक्ट नवी मुंबईचा हायवे येतो. मी बोललेलो ना इथेच पोरांना थांबायला सांगितलेलं. आणि हा तो ब्रिज होपफुली इथे सगळे येऊन थांबले असतील. बाकी आजच्या गाड्यांचा लाईनअप दाखवतो. हॉर्नेट आहे डेव्हिलची. सेकंड आहे CB 200 BMW G310 GS. दादाचे FZ R15 विस्ट्रॉम 200 RC निशांचे आपला 390 TVS रायडर आहे. आणि बिग फॅन सर. भाई मला ना थोडी मजा तर येते कारण की नवीन चेहरे बघते. नवीन लोकांसोबत राईड करायला भेटते. लोक काय आपले भाऊच आहे सगळे. बट ना थोडीशी ना मला भीती पण वाटते. का माहिती आहे का कारण की लगभग 10 जणांचा ग्रुप झाला आहे आणि अजून 2-3 तिकडे JNPTला थांबलेत. म्हणजे एवढ्या बाईकला घेऊन आता राईडला जाणं म्हणजे ना थोडं रिस्कवालं काम आहे. होपफुली सगळे मॅच्युरिटीने चालवतील आणि कोण कुठे घुसणार नाही बाबा. बाकी आम्हाला सगळं ऑफिसचा ग्रुप आहे का. स्वराज निशांत आणि यश हे 3 जण 3 बाईकचे घेऊन आलेत आणि पाठी त्यांच्या पिलियन आहेत. आता मी कसा ना पुढे ना मागे मी मधल्यामध्ये खेळतोय यांच्यामध्ये कारण की जरा सिनेमॅटिक येण्यासाठी बन्सीला त्यासाठीच बसवला तर वाटी. आणि रॉनचा अपडेट द्यायला गेलो तर टाकल्या फायनली उठलाय 6:30ला आणि तो निघाला. त्याला सांगितलं मी डायरेक्ट JNPTलाच आहे. JNPTला भेटला तर ठीक. ओके सो फायनली पनवेल JNPTच्या हायवेवर. आता मला स्लो व्हावं लागलं कारण की भाई जो चुकून हा ब्रिज कोण चढलं ना हा राईट मारला ना की पुढे तिकडे थांबायचं. याला ॲड केले ग्रुपमध्ये. तू ग्रुपमध्ये ॲड केले. हां तसं डोकं आहे रे तुला पण कधी ना जाम बाहेर येतं.
ओके ओके कडक. हा राईड घेतल्या घेतल्या आता आपल्याला पुढे थांबायचं आहे. हे भाई सरवीर बोलता आता निघतो विथ आपला ग्रुप. वा वा वा. सध्या पुढे तर गाडी दोनच पुढे आहेत. एक R15 आहे, विस्ट्रॉम आहे, बन्सी गेलं पुढे. ओके ह्या 3 गाड्या आहेत. आपली ही 4थी, ही एक 5वी, अजून मला गाड्या आताच काउंट करते मगाशी बघितलं नाही. ही 6वी, ही 7, ही 8, ही 9, 10, 11, नाही हा नव्हता, हा आहे 12, हा आहे 13 आणि लास्टला एक 2 गाड्या अजून 14 आणि 15. टोटल 15 गाड्या झाल्या आहेत. हा एक एवढा अँगल सेक्सी दिसतोय ना. समोर सनराईज होते. आपण JNPT हायवेवरती आहे आणि प्रॉपर थंडी. मला ग्लव्ज घालायचे आहेत पण मला गोपुर ॲक्सेस करावं लागतं. दॅट्स मी ग्लव्ज नाही घालत आहे. ओके खालापूर टोल नाका, सॉरी शेडूंग टोल नाका. भाई काय आवाज आहे ड्युएल सायलेन्सरचा. पाठी पण सुपर बाईकच आहेत सगळ्या. हो. बरं ठीक आहे. एवढा काय आवाज करतोय. आता टाकलेला आम्ही शिक्षा काय दिली माहितीये का लेट यायची. ही बघा ही त्याला कधीपासून उलटाच बसवलाय पुरा रस्ता. ठीक आहे इकडनं चालू होतोय खंडाळा घाट. होपफुली सगळे इज्जतशीर चालत आहे. सगळ्याच्या गाड्या दिसतात ना समोर, ते सगळी आपलीच गँग आहे पूर्ण. भाई यार एवढा मस्त घाट आहे यार. आणि या बसवाल्याने आणि ट्रॅव्हलवाल्याने वाट लावली या सगळ्या टर्नची. सेक्सी रस्त्यावरती हळू जावं लागतं. शी बस 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 बस. कडक 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 कडक. जास्त लीन नाही मारायचं आहे. मला वाटलं मला साईड लागे बोलतोय. अबा हा ठोकला. वरतीच चढवली डायरेक्ट डिवायडर वरती. ओके ओके आपण आलो आहे लोणावळ्याच्या ब्रिजच्या इथे. अरे तो BMW वाला आहे ना, GS वाला, मला वाटतं खालून गेला. हा म्हणजे सरळ गेला. तिकडे कार ठोकलेली ना तिकडनं आपण वरती आलो ना लेप मारून, तो वरती नाही आला, तो सरळ गेला मला वाटतं. तो मगाशी बोलताना ते बोलत होता की खालतून लोणावळा लेकच्या इकडे आलो आपण. हा ना पूर्ण डॅम आहे. डॅमच्या त्या साईडला धरणाचं पाणी आहे. आता इथून नाही दिसणार. आपण ना पूर्ण असं फिरून त्या साईडला ब्रिजवर जाऊन ब्रिजवरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो प्रॉपर तो व्ह्यू. हे बघा पूर्ण तो डॅम सुकला आता हा व्ह्यू पण कडक आहे. पावसात तर अजून भारी वाटतं इथे. उचल त्याला घे साईडला. भाई टर्न बघताय टायगर बनला कसले सेक्सी आहेत. दादा तर बोल मला वाटतं मचवून गेला असेल या टर्नवरती, म्हणून तर आमच्या आसपास पण नाहीये. हा टायगर पॉइंट आहे बट इथे सीन आहे ना पार्किंग बिर्किंगचा सीन आहे खूप, म्हणून जरा पुढे जाते. पुढचा पॉइंट चांगला आहे.
चालू आहे चल. नाईस टू मीट यू. नाही त्याला जरा जायचं आहे मठामध्ये. हां ओके झालं आपलं लोणावळा. टाईमपास करू मस्त पद्धतशीर. आता जातो आपण ब्रेकफास्ट करायला. भाई मी अजून पण कन्फ्यूज आहे, म्हणजे अजून पण मला क्लिअर नाही की ही गाडी कशी पब्लिक चालवते लॉंग रूटला. म्हणजे केवढं वाकावं लागतं हिला भाई. अख्खा पुरा असा वाकून बसलोय. कसे काय हँडल करतात रे या गाड्या लॉंग रूटला. शॉर्ट राईड इकडे ठीक आहे. लेट्स गो. आम्ही सोबत जरा चालवू. विचारा जाम हळूहळू चालवते मग. होय 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 काय लिहिन होता. मला ना ॲक्च्युली स्पोर्ट्स बाईक चालवायची एवढी सवय नाही आहे. भाई मजा तर आहे हिच्यात नो डाऊट. चल मित्रा थँक्यू सो मच राईडला आल्याबद्दल. तू कुठे जाणार आहे? सरळ अशी ना जैन पेठीवरून काय बोलताय? आम्ही आता कसं जाणार आहे पनवेलला न येताना डायरेक्ट उरणवरून बेलापूरवरून बाहेर पडणार आहे. नाही तर भाई ह्यांच्यासोबत जाईल लोक आहेत नाही 250वाला इकडे IDV. ते पण नवी मुंबई साईडलाच चालले आहे. तुम्हाला ते से करू शकतात. तुम्ही राहता कुठे? ठाण्याला राहता तुम्ही? हा माझ्यासोबतच चालेल ना मग कशाला माझ्याबरोबर आहे मग. चले निशान चल. चले मित्रा थँक्यू सो मच आल्याबद्दल. चल मी चला भेटू नेक्स्ट राईड पक्का. या सांगतो मी तुम्हाला मेसेज करतो नेक्स्ट राईड असेल तर. चल तुला मी सांगतो नेक्स्ट राईड असेल तर पक्का. चल बाय. चल भेटू परत. चल मित्रा थँक्यू. थँक्यू तुम्हाला. आम्हाला काय थँक्यू बोलते. चल मित्रा. चल मित्रा बाय. थँक्यू थँक्यू. काय बोलतोय? हो तू कुठे जाणार आहे? विरारला चाललं आहे. आमच्यासोबत राहा मग. चल बन्सी बाय. घरीच बाय तर बोलू ते. चले आम्ही आता जैन फक्त ना आपलं जो टर्न आहे ना लोणावळाचा तिकडे एखादा मित्र येतोय त्याला उचलून मग सरळ निघून जाऊ. फोटो काढते ना थांबू तिकडे. हवं नाही तर लोणावळा ब्रिजवर थांबू ना. काय सीन. चला चल. हे बघ त्यांनी धमकी दिली बघ याला कुरकुरीला. हां चल बाबा. हा काय स्लो टाका फक्त इकडं रिटर्न येते. हां टाका. झालं हो हळूहळू. ठीक आहे नाही चालू. म्हणून बोलू आधीच मला येणं लेट टाईट नोजल भेटाय. नोजल येणं लेट टाईट. हां थांब पडकी तुला थांब 2 मिनिटं. ठीक आहे काय नाही. हा जोड जरा हे केलं नाही. चला थँक्यू. भाई फटांग मजा केली आम्ही. फटांग जाम मजा आली. ग्रुपसोबत ना माझं जे ओपिनियन होतं ना की भाई नाही नको ग्रुप पण ते पूर्णमध्ये चेंज झाले. कारण की एवढी मजा आली ना पोरांसोबत. जेवढे केवढ्यात आले तेवढे आपले मित्र. एक नंबर मजा केली आम्ही. मी ब्लॉग जास्त ते शूट नसेल केला पण आमची ऑफ कॅमेरा जी मस्ती चालू होती जी वेटिंग भाई खरंच जाम मजा केली आम्ही. बाकी लगभग ना 1 वाजत आले. मी टार्गेट ठेवलेला ना 1 पर्यंत भाई घरी पोचायचं. म्हणजे माझे नाईट शिफ्टचे जे मित्र आलेत ना म्हणजे नाईट शिफ्टची पब्लिक जेवढी आली ना त्यांना पण तेच सांगितलं मी की भाई तुम्ही 12:30-1 पर्यंत घरी असाल मी गॅरंटी देतो. बट मजा तेवढी येते ना आता की टाईम कसा निघून चालला काय समजत नाही आम्हाला घरात. ही जी राईड होती ना आजची ही अशी होती ना की खूप म्हणजे बोलू शकतो आपण मेमरीवर राईड आहे माझ्यासाठी. नाही तर दरवेळी माझी काय असते मी तर सोलो जातो किंवा अजून कोणतरी 1-2 जण घेऊन जातो. फर्स्ट टाइम आपण ना लगभग 15 बाईक होत्या 15. बाकी आजच्या राईडला ना ज्यांना कोणाला जॉईन करताना आली नाही राईड त्यांच्यासाठी डोंट वरी मी अजून एक राईड प्लॅन करेलच. तेव्हा नक्की जॉईन करा. बट ते एवढ्यात नसेल. आता मला वाटते 2-1 महिन्यानंतरच असेल जे फेब्रुवारीच्या एंडिंग किंवा मार्चच्या स्टार्टिंग मिटिंगलाच. आणि ते पण कधी तर आपले 4000 सबस्क्राईबर कंप्लीट झालं. म्हणून सांगतोय व्हिडिओ आत्ताच्या आता थांबवा.
पूर्ण फॅन्स फॅमिली सगळे असतील त्यांना सगळ्यांना घेऊन सबस्क्राईब करून टाका आपलं चॅनल. 4000ला जास्त नाही, मला वाटते 600च काहीतरी बाकी आहेत आता 4000 सबस्क्रायबरसाठी. सो ते कंप्लीट करा. आपण परत 4000ची पण सबस्क्रायबर राईड काढू, 4000 स्पेशल. आले स्वराज पार्टीच आहे बघ. तो प्रतीक सोबत गेलेला ना? प्रतीक कुठे गेला? प्रतीक नव्हता. अरे विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कॉंग्रॅच्युलेशन एक फ्री साठी. अरे थँक्यू थँक्यू. चांगलं. तू पण चाललं नेपाळला? नाही नेपाळला नाही चाललो मी, मला सुट्टीचा प्रॉब्लेम झाला म्हणून कॅन्सल झालं. चाललेलो अच्छा. जानेवारी फेब्रुवारीमध्ये चालू आहे. कुठे आलाय? चालू आहे तो किती किंवा बघू. मॅसेज कर मला, मार्च नंतर कधी जात असतील तर. मार्च नंतर लडाखचा प्लॅन चालू आहे. लेचा, माझं पण लेचा आहे चालू. मी जे एंडिंगला निघणार तिला. चालेल चल. सो ब्लॉग आता इथेच एंड करतो. दॅट्स इट फॉर द डे. होपफुली तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल. कुठलाही पार्ट तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जुन्या व्हिडिओ जाऊन चेकआउट करा आणि आपल्या मराठी मोटो ब्लॉगिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता अशाच नेक्स्ट राईडच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट संडे राईडच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईड सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. यावेळेस ग्रुप राईड मिस आउट केला असेल, नेक्स्ट ग्रुप राईड असेल त्या नक्की आठवणी या. आता मला कॅमेरा ठेवू दे, मला माझी पळवू दे. जाम कंट्रोल करते कारण की मी सीन काय माहिती आहे का, ग्रुप राईडचा सगळ्यात मोठा एकच इश्यू आहे ना की मोस्टली तर सगळे पाठी चालत तुमचे. आणि जर मी तर 150 चालवते तर ही लोक 150 चेस करायला येणार. म्हणून मी यांच्यासोबत ना 60-70 एवढीच चालवते. पण आता आपण जाऊ सुसाट. चलो पीस आउट.